नमस्कार, सावित्रास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहू. तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे पावशेर कारले घेतलेत, छानपैकी धुवून आणि कट करून घेतलेत आणि मीठ टाकून 1 तासभर भिजत घातले होते. तर आता छानपैकी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतले. तर इथं काही मसाले घेतलेत, हिरवी मिरची, लसूण टिचून घेतलाय, शेंगदाण्याचा कूट, हळद, जिरे, मोहरी घेतले, मीठ आणि चिंचेचं पाणी हे पण घेतलेलं आहे. तर आता आपण कारल्यामधलं पाणी काढून घेऊ आणि त्याच्यानंतर कढई गरम होण्यासाठी ठेवली होती. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं, जिरे, मोहरी टाकलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता कारलं टाकून घेतलं. तर आता सर्व कारलं इथे टाकून घेतलेलं आहे. आता छानपैकी हलवून घेऊ. तर आता इथे मी चवीनुसारच मीठ टाकून घेतलंय, कारण आपण कारलं 1 तासभर भिजत घातलं होतं मिठामध्ये, त्याच्यामुळे इथे मी थोडंसंच मीठ घालून घेतलंय. तर आता कमी गॅस करून 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, छानपैकी परतलं गेलंय. कारलं छानपैकी परतलं गेलं की त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी एकदम चिंच भिजत घातली होती अर्धा पाऊण तास. तर त्याचं पाणी आता मी कारल्यामध्ये घालून घेतले. तर थोडीशी हळद पण घालून घ्यायची आहे. तर छानपैकी हलवून झाकण ठेवून घ्यायचंय. तर मस्तपैकी आपल्याला चिंचेच्या पाण्यावरतीच कारलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, परत 10 ते 15 मिनटं मस्तपैकी मी इथे कारलं शिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवून. परत आपल्याला झाकणच ठेवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर आपलं चिंचेचं पाणी सर्व आटून गेले कारल्यामध्ये. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, आपण शिजलंय का नाही शिजलंय ते पाहतोय. तर छानपैकी असं शिजलं गेलंय. तर आता एकदा हलवून घेऊ. छानपैकी हलवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने कारलं नक्की बनवून बघा, तर अजिबात कडू होत नाही. तर छानपैकी हलवून घ्यायचे. फुल गॅस करायचा आहे, कारण हिरवी मिरची आपली कच्ची आहे, त्याच्यामुळे फुल गॅस करून आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी शेंगदाण्याचा कूट घेतला होता, तो पण टाकून घेतलेला आहे. तर आता कमी गॅस करून छानपैकी झाकण ठेवून घ्यायचे 5 ते 10 मिनटं. तर आता आपलं कारलं मऊ असं शिजलंय का नाही हे बघण्यासाठी छानपैकी 5 ते 10 मिनटं मी झाकण ठेवून घेतलं होतं. तर तुम्ही पाहू शकता, छानपैकी असं आता कारलं आपलं तयार झालेलं आहे. मी पाहू शकता, छानपैकी आपलं कारलं बनवून झालेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.